राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांची पंढरपुरात पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। महाराज मंडळीच्या कथित अपमान प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ते चौकशीसाठी उपस्थित राहिले होते। चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना आपण केवळ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आलो असल्याचं लवांडे यांनी सांगितले। राज्यातील संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान कुणीही करू नये अशी भूमिका त्यांनी मांडली। दरम्यान पोलिसांच्या सूचनेनुसार त्यांनी विठ्ठल मंदिर परिसरात जाणं टाळलं आणि पंढरपूरमधून रवाना झाले। यावेळी त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते उपस्थित होते। भूमिका मांडलेल्या आहे। मला कुठलीही नवीन आज मी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आलो होतो। माझी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मला नवीन काही मांडायचं नाही। मी मांडलेलं आहे। हा संतांचा वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे। शांतताप्रेमी लोक आपण आहोत, सहिष्णुता आहोत। संतांनी मानवता सांगितली, आपण मानवतेप्रमाणे राहू। माणसाला माणसाशी जोडतो त्याला धर्म म्हणतात, माणसाला माणसापासून तोडतो त्याला अधर्म म्हणतात। संतांची शिकवण जी आहे ते आपण अंगीकारतो। नाही, माझा जबाब होता, जबाब दिलेला आहे रीतसर। नाही, माझ्यावर जबाब याचे काही कारण नाही, दबाव नाहीये कोणाचा। आणि मी संतांच्या विचाराचं आचरण करतो। सर्वांनी संतांच्या विचाराचं आचरण करावं। संतांच्या विचाराचं सर्वांनी आचरण केलं पाहिजे। संत परंपरा टिकली पाहिजे। संतांची परंपरा टिकण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात। माझे वैयक्तिक कोणाशी वादविवाद नाहीयेत। तुकाराम म्हणलेले जर कोणी म्हणलं असेल तर चुकीचं आहे, निषेधार्ह आहे। संतांचा अपमान कुणीही करू नये। वारकरी संप्रदायातला कोण कोण आहे आता बरोबर तुमच्या कोण आले का? महाराष्ट्रातले सगळे वारकरी माझ्या सोबत आहेत। आता सोबत कोणी आले का? माझ्यासोबत अनेक वारकरी आहेत।